समोर लढतो, मागे वार करणं माझा स्वभाव नाही. तुम्ही मला किती पण बदनाम करण्याचा प्रयत्न करा, त्याचा मला फरक पडत नाही. आता इथं किती वाजले? 7:10 झाली. आता इथं अंधार आहे. नंतर 6 वाजल्यानंतर पाटे इथं उजेड येणार आहे. दुपारी 2 वाजता इथं कडक ऊन येणार आहे. संध्याकाळी परत शिरवाळ होणार आहे. म्हणजे सूर्योदय झालाय तर सूर्यास्त होणार. आता हे बिरोबाचं मंदिर आहे आणि बिरोबाच्या मंदिराच्या बाजूला छोटी छोटी मंदिर आहेत. हे मुख्य मंदिर बिरोबाचं आहे. अरे तुम्ही छोटी छोटी मंदिर आहेत, पण तुम्ही ओळखणार कुणाला? बिरोबाच्या नावाने ओळखणार ना. कुठल्याही मोठ्या मंदिरामध्ये छोटी छोटी मंदिरं उभा केली तरी तुम्ही बिरोबाच्याच नावाने ओळखणार. आणि त्यामुळं माझ्या विरोधामध्ये किती अशी वादळं तुम्ही निर्माण केली, त्या वादळातून उभा राहतो. त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. तुम्ही काही करा, त्याचा मला फरक पडत नाही. अरे गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, शंकरराव खरात, वि. स. खांडेकर मराठी भाषा उंचीवरती नेली, 7 समुद्रापलीकडे नेली. कधी तुम्हाला त्यांची आठवण आली? नाही आठवण आली. तुम्हाला त्यांची आठवण येत नाही. तुम्ही त्या विषयावरती बोलत नाही, त्या विषयावरती तुम्ही भूमिका मांडत नाही. अरे माझ्या विरोधात तुम्ही काय एकवटला? या लव जिहादच्या विरोधामध्ये मी ओपन भूमिका घेतली. त्यांच्या लक्षात आलं की आता भूमिका घ्यायला लागलाय. एक आमची बहीण